हे जीवन सुंदर आहे या ललित लेख पुस्तकानंतर डॉक्टर सौ ज्योती भूषण जोशी या शब्दफुलांची ओंजळ व श्री गोविंद वि भट यांच्या निसर्गाचं लेणं या दोन्ही काव्यसंग्रहाचे लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार श्री तुळशीदास देसाई, माजी मुख्याध्यापक मुरगाव सडा हायस्कूल, श्री नारायण महाले, MES कॉलेज रिटायर्ड, श्री दामोदर लोटलीकर, दत्त मंदिराचे सर्व या मान्यवरांच्या साक्षीने श्री दत्त मंदिर Z² सडा येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाला खास आमंत्रित डॉक्टर भूषण जोशी, जगदीश दुर्बाडकर यांच्या सौजन्याने SCA गोवा खातीर वास्कोच्यान महेंद्र गांवकर। जगामध्ये कोण सुखी आहे असा एक प्रश्न कधी वर्गामध्ये विचारत असतो। जगात कोण सुखी आहे सांगा बघू। तर मुलं त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न पडतो, जगात सुखी कोण आहे? तर गाडेकर म्हणून एक पाठ होता 10वी मध्ये, आणि हा गाडेकर जो होता तो दिवसभर आपलं काम गाडा हातायचा, काम करायचा, आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आता 3 दिवस मागवे मार्केटमध्ये जायचं आणि जाताना आपणच बोलायचा जगात कोण सुखी आहे, आणि आपणच म्हणायचं की हा गाडायचा म्हणजे आपण सुखी आहे असं तो म्हणायचा। आणि त्यानंतर गावाकडची टवाळखोर पोरं जी असायची त्याच्या पाठीमागे धावायची आणि त्याला म्हणायची गाडेकर वगैरे, आणि तो त्याला शाळेमध्ये बोलवायचं वगैरे काम करायचं। आणि असा स्वतःशीच तो बोलत मागवे मार्केटमध्ये जायचा आणि जगात कोण सुखी असं म्हणायचा। सगळी पोरं मोठ्याने म्हणायची हा गाड। मला सांगा की जगात कोण सुखी आहे? तुम्हाला वाटतं जगात कोण सुखी आहे का? हो सर, पैसे ज्यांच्याकडे आहे ते फार सुखी आहे। मी म्हटलं मग मुकेश अंबानी आपला रिचेस्ट माणूस आहे, भारतात अदानी आहे, अंबानी आहे, हे रिचेस्ट आहे, मग ते सुखी आहेत का? प्रश्न आहे। त्यांच्यावरती सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांची जबाबदारी आहे। एखाद्या कंपन्याचा स्टॉक जर ढासळला, एखाद्याचा चढला, चढाव उतार हे त्यांच्याही जीवनामध्ये आहे। सो दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये त्यांचा भेद असणं फार महत्वाचं आहे। एखादी व्यक्ती संपूर्णपणे जीवनामध्ये सुखी आहे असं होऊ शकत नाही, आणि एखादी व्यक्ती संपूर्णपणे जीवनामध्ये दुःखी आहे असंही होऊ शकत नाही। तो सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, आणि म्हणून आपल्या जबाबदारीच्या कवितेतून ते म्हणतात की ज्याला दुःख झाले त्याला कोण झाले। या दोन ओळीतून ते सुचवू इच्छितात की भारी दुःख घेऊन बसायचं नसतं। तू झाला दुःखी ही तुझी जबाबदारी, आणि तूच तुझा मागे करेल, म्हणजे त्या दुःखाने स्वतःला ग्रासून घेऊन तू जर राहत असशील तर तूच तुझा मारेकरी ठरणार असं त्याला सांगायचं आहे। दुःख मनाचं जन्मले, मनात वाढले, मनातच संपले, तू आहेस मुलं हे दुःखाचं मुलं, दुःखाचे हजार तुम्हाला करील बेजार, तुम्ही टाळावा तुमचा शेजार, भय दुःख हा कल्पनेचा आधार, दुःख नसते जन्म जातं अनपेक्षितपणे घडले म्हणा। लहानसं जन्माला आलेलं बाळ घ्या, ते कुठे दुःखी असतं? चेहऱ्यावरती कोणत्या प्रकारची भावना तुम्हाला दृष्टीस पडतात? लहानपणी जेव्हा पहिल्याच दिवशी जेव्हा त्याचा जन्म झाला आणि डिलिव्हरी रूम मधून त्याला बाहेर आणण्यात आलं आणि नर्सने आणून ठेवलं त्याला, मग ते कुठून काढू लागलं डोळे उघडून, आणि नंतर आपण त्याला एवढ्या लहानशा चमच्याने त्याला पाणी बनवायला लागलो, ते डोळे निखावू लागलं, हास्य द्यायला लागलं। कधी कधी लहान पोरं जे असतात झोपेवर हसत असतात, झोपेत हसत असतात, झोपेत रडत असतात, आपण म्हणतो की देवाकडे बोलत असतात असं आपण म्हणत असतो। तर दुःख हे त्यावेळेस त्यांना माहिती नसतं, पण जेव्हा थोडी प्रेरणा सदोदित मला जे पाठिंबा देत असतात ते असं आलेलं आहे, लिहूला पुढे जा। तर ते माझे यजमान डॉक्टर श्री भूषण गोविंद जोशी त्यांच्या डॉक्टरेटबद्दल सांगते की दामोदराचार्य त्यांच्या 5वी पिढी आहे, आणि हा सगळा 4थी पिढी आहे, आणि हा सगळा इतिहास म्हणजे खरं तर पुण्याला मला महात्मा फुले पुरस्कार मिळाला, तर त्या ठिकाणी मंडळी जमलेली होती। तर त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं होतं की आम्हाला मानद डॉक्टरेट
म्हणजे हा सोहळा होणार आहे. तर अशा व्यक्तींसाठी आम्ही तो देणार आहोत की त्यांच्या म्हणजे भरपूर त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे किंवा त्यांचा भरपूर अनुभव आहे. तर अशा व्यक्तींना आम्ही तो मानद डॉक्टरेट देणार आहोत. तर मी म्हटलं की आमची असं आहे आमचे ग्रामदेवतेची 4थी पिढी आहे आणि त्यासाठी म्हणजे असं काही आहे का. तर त्या म्हणाल्या की पौरविद्या म्हणून किंवा पौराहित्यामध्ये डॉक्टरेट मानद डॉक्टरेट आम्ही देऊ शकतो. आणि मग मी त्यांचं नाव पुढे केलेलं होतं आणि खरं तर देवाच्या इच्छेने म्हणा तो नाव सिलेक्ट झालं, फक्त नामांकन न मिळता ते सिलेक्ट झालं, त्यांना डॉक्टरेट मिळाली. तर खरं तर दामोदराचे आभार, त्याची मी सदैव ऋणी राहीन. आणि उत्तरोत्तर आमच्याकडून हे लेखीचं काम जे आहे ते त्यांनी करून घ्यावं अशीही मी त्याची चरणी विनंती करते. आपल्या सगळ्यांच्या वतीनं की आपलं मला अभिनंदन करतो. आपली उत्तरोत्तर असेल भरभराट होऊ दे, कोणत्याही भरभराट होऊ दोघांची दोघांनी सर्वच्या वतीनं आणि शुभेच्छा देतो. आणि आपण आम्हाला बोलावलं देसाई सरांना मला अगदी आम्ही अगदी कसे धोनी लागले कृतीला अडकून असते कोणी आम्ही आला की नावाची नाही हक्काची माणसं असल्यामुळे मी बोलावू शकते. हक्काची माणसं आपण हक्काला आम्ही हक्काला आलो. आपल्याला 500 लागतो तारखामध्ये माहिती गडबड राहणार. आता ज्योतिला विनंती करतो की त्यांनी मनोरंजन करावं.